प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मंजिरीने जे वादळ हे वेदाच्या मनामध्ये निर्माण केलेलं असतं, त्या वादळाचे चांगले तडाखे मात्र मीरा आणि अथर्वच्या आयुष्यावर पडतात आणि त्यातून आता अंबिका, मीरा, अथर्व मार्ग काढू शकतील का? तसेच आपण पाहतो वेदावर झालेला भद्र स्वप्न या विधीचा परिणाम आणि त्यातून होणारा वेदाला त्रास आणि त्यानंतर तिच्या मनामध्ये अथर्व मीरा सोबतचे जे गैरसमज असतात त्यामुळे अथर्व आणि मीरा हादरून जातात. कारण की प्रेक्षकांनो, आता मंजिरीने एक मोठं षड्यंत्र रचलेलं असतं आणि त्यासाठी तिने वेदाचा वापर केलेला असतो. आपण पाहतो की अनन्याचा तर ती वापर करतच असते. अनन्यालाच ती असं दाखवून देते की माझ्यासोबत ती मीरा काळी जादू करतीये, काहीतरी ब्लॅक मॅजिक माझ्यासोबत ती करतीये. कारण की आपण पाहतो जे काही अनन्या पाहते त्यानंतर मात्र मंजिरी जो विधी करत असते त्यानंतर ती असं दाखवते की मला हे काहीच माहीत नाहीये, मी इथे कशी आले आणि इथे कोणी नाहीये, म्हणजे घरातल्याच व्यक्तीने कोणीतरी हे सगळं केलं असेल. आणि त्यानंतर मात्र अनन्याला असं वाटतं की हे सगळं मीरा वहिनी करत असेल का, कारण की तिला आईचा राग आहे आणि नक्कीच ती हे सगळं काही करू शकते असं मंजिरी सुद्धा अनन्याच्या मनामध्ये भरते. आणि त्यामुळे अनन्याला मीरावर राग येत असतो आणि हे सगळं ती मीराच करतीये आणि तिलाच आपल्या या कुटुंबाला त्रास द्यायचा आहे, परंतु हे सगळं ती का करतीये हे मात्र मला कळत नाहीये आणि मी ते शोधणार असं मात्र अनन्या मंजिरीला म्हणत असते. आपण पाहतो की मंजिरीने अनन्याला तर तिचं प्यादं बनवून ठेवलेलंच असतं. तिच्या संपूर्ण वशमध्ये अनन्या असते, कारण की मंजिरी काही चुकीचं करतीये असं कधीच अनन्या विचार करत नाही. उलट मीरा विरोधातच ती आता बोलत असते. आणि तसाच काहीसा प्रकार आपण पाहतो की वेदासोबत सुद्धा घडतो. कारण की वेदाला भद्र स्वप्न हा जो विधी केल्यानंतर जो काही त्रास तिला होत असतो, जे काही स्वप्न तिला पडतात, त्या स्वप्नामध्ये अंबिका येते आणि अंबिका स्वतःहून तिला सांगतेय की तुझ्या बाबामुळेच माझा मृत्यू झालाय आणि तुझ्या बाबाने हे सगळं मीरासाठी केलंय. मला माहीत नाही ती मीरा हे सगळं का करतीये असं मात्र आपण पाहतो की अंबिका त्या भद्र स्वप्नामुळे वेदाला बोलत असते आणि वेदाला त्यावर विश्वास बसतो. आणि हे सगळं जेव्हा वेदा स्वप्नामध्ये पाहते तेव्हा ती त्या स्वप्नाचा अर्थ लावत असते आणि मंजिरीला हेच हवं असतं. मंजिरी सुद्धा सांगते की हो, स्वप्नामध्ये जर एखादी आपली आवडती व्यक्ती येऊन काही आपल्याला सांगत असेल तर ते एक प्रकारचे संकेत असतात आणि त्यामुळे आपल्या काळजीपोटी ती आपल्याला सांगत असते. मंजिरीला हेच तर हवं होतं आणि त्यामुळे मंजिरी वेदाला पुन्हा समजावून सांगते. ती म्हणते की काय ग, काय झालं होतं स्वप्नात, काय सांगितलं, कोणी सांगितलं. त्यानंतर मात्र वेदा सांगणार तेवढ्यातच तिथे अंबिका येते आणि त्यानंतर मात्र मंजिरी वेदाला शांत बसवते आणि तेव्हाच अंबिकाच्या लक्षात येतं की हा सगळा जो काही खेळ सुरू आहे, हा खेळ मंजिरीने पुन्हा वेदासोबत खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर हे सगळं काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न अंबिका करणार. तिच्या जादूचा ती वापर करत असते, तिच्या शक्तीचा वापर करून ती वेदाला मंजिरीपासून दूर करणार असते, परंतु असं काहीच घडत नाही. कारण की प्रेक्षकांनो, मंजिरीने वेदाभोवती एक वलय निर्माण केलेलं असतं आणि त्यात अंबिकाच्या शक्तीचा शिरकाव हा होऊ शकत नसतो. त्यामुळे वेदावर कोणतीच शक्ती अंबिकाची काम करत नसते आणि यातूनच आता वेदाचे गैरसमज सुद्धा वाढत असतात. आणि आपण पाहतो की त्यामुळे वेदा मात्र अथर्व आणि मीराचा तिरस्कार करत असते. तिला त्यांचा राग येत असतो आणि अंबिका काहीच करू शकत नसते. मीरा वेदाला मंजिरी जवळ जाऊ देत नसते, परंतु आईने तर असं सांगितलं, म्हणजे स्वप्नात येऊन अंबिकाने तिला सांगितलेलं असतं की घरात एकच व्यक्ती आहे, ती तुझी खूप काळजी करते, तिला तुझी खूप काळजी आहे आणि ती म्हणजे तुझी मंजिरी आजी. परंतु मीरा तिलाही बोलू देत नाहीये आणि हे वेदाला आठवतं आणि वेदा पुन्हा मंजिरीकडे जाऊ लागते. परंतु आता मात्र मीरा तिला अडवते. त्यामुळे मात्र वेदा मीरावर ओरडते, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. परंतु मीराला कळत नाही की वेदा असं का वागतीये. मीरा सुद्धा डिस्टर्ब होऊन जाते आणि त्यानंतर मात्र अथर्व आणि मीरा दोघेजण बोलत असताना मीरा अथर्वला सांगत असते. खरं तर मीराला या सगळ्या गोष्टी अथर्वला सांगायला भीती वाटत असते, कारण की अथर्व खूप जास्त रिॲक्ट होत आहेत, त्यांचा राग खूप जास्त हा वाढत आहे आणि मंजिरीला ते समोरासमोर भिडतायत आणि त्यामुळे गोष्टी आणखीनच बिघडत जात आहेत. म्हणून आपण पाहतो की मीरा अथर्वला ही गोष्ट सांगू की नाही हेच तिला कळत नसतं. परंतु ती रडत असते, कारण की वेदा तिला बोलत नाहीये, तिच्यावर रागवलेली आहे आणि याचं कारण मीराला कळत नाही.
त्यामुळे मात्र अथर्व स्वतःहून मीराला विचारतो की काय झालंय मीरा, तू एवढी डिस्टर्ब का आहेस? तेव्हा मात्र मीराला हे सगळं आता अथर्वला सांगावं लागतं. तेव्हा मीरा म्हणते की मलाच कळत नाहीये की वेदा असं का करतीये. ती सतत मंजिरी सोबतच आहे आणि त्यामुळे मला जास्त भीती वाटते, तिची काळजी वाटतेय. मी तिला बोलवतेय परंतु ती माझं काहीच ऐकत नाहीये. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये असं म्हणत ती पुन्हा त्या मंजिरीकडे जातीये, तिच्याच रूममध्ये जातीये. रात्री सुद्धा ती तिच्याच रूममध्ये झोपली होती असं सुद्धा आपण पाहतो की तेव्हा मीरा अथर्वला सांगते. अथर्वला तर हे सगळं खूप जास्त भयानक वाटतं. त्याला अतिशय राग येतो आणि तो म्हणतो की मी तुला सांगितलं होतं मीरा की ती बाई जर घरात राहिली तर असंच होत राहणार. ती आपल्याला त्रास देण्यासाठी हे सगळं करत असेल. परंतु त्यानंतर मात्र मीरा म्हणते की नाही अथर्व, जेव्हा मी वेदाला समजावते त्यानंतर ती माझं ऐकत होती, परंतु आता ती माझं ऐकतच नाहीये, माझ्याशी नीट बोलतही नाहीये. हे काहीतरी विचित्र आहे. आणि तेव्हा अथर्व म्हणतो की ठीक आहे, मी वेदाशी बोलून बघतो. आणि तेवढ्यातच वेदा तिथे येते आणि वेदा मात्र अथर्व आणि मीराकडे पाहत सुद्धा नाही आणि अथर्वच मात्र खूप प्रेमाने वेदाजवळ जातो. वेदा, काय झाले बाळा तुला? तू असं का करतीयेस आणि तू आमच्याशी बोलत का नाहीयेस? तेव्हा मात्र वेदा काहीच बोलत नाही. तेव्हा अथर्व म्हणतो, बरं ठीक आहे, तुला मीराई काही म्हटलीये का? तुझी आई तुझ्यावर रागवलीये? तुला कोणत्या गोष्टी करण्यासाठी ती नकार देतीये का? मला सांग. परंतु वेदा तरी सुद्धा काहीच बोलत नाही. अथर्व तिच्या जवळ जातो, तिला समजावतो. तो म्हणतो ठीक आहे, फक्त मला सांग, तिला नको सांगू, त्यानंतर मी तिला समजावेल. परंतु तरी सुद्धा आपण पाहतो की वेदा चिडते आणि त्यानंतर अथर्व वेदाच्या चेहऱ्यावर हात फिरून तिला प्रेमाने समजवण्यासाठी हात पुढे करतो. परंतु वेदा मात्र अथर्वचा हात झिडकारते आणि त्यानंतर मात्र अथर्व वेदाला म्हणतो की असं का करतेस वेदा तू? अगं ती तुझी आई आहे. आणि त्यानंतर मात्र वेदा म्हणते की नाही, ती माझी आई नाहीये आणि आजपासून मी तुला सुद्धा बाबा म्हणणार नाहीये. तू सुद्धा खूप वाईट आहेस. तू माझ्या अंबिका आईला मारलंस, मला तिच्यापासून तू दूर केलंस. याचं कारण फक्त तूच आहेस आणि ही मीरा आई सुद्धा. असं म्हटल्यानंतर मीरा तर रडायलाच लागते. मीराला खूप वाईट वाटत असतं, कारण की छोट्या वेदाच्या मनामध्ये तिच्याबद्दल अथर्वबद्दल विष कोणी पेरलं आणि एवढी छोटी वेदा ही एवढं सगळं का बोलतीये आणि तेही आत्ता. कारण की वेदाच्या मनातले गैरसमज तर दूर झाले होते. तिला माहीत होतं की जे काही अंबिका आईसोबत घडलं होतं त्यामध्ये तिच्या बाबांची काहीच चूक नव्हती आणि त्यानंतर त्या दोघांचं नातं खूप छान झालेलं. त्यानंतर अथर्व आणि वेदा यांच्यातले गैरसमज दूर होऊन त्यांच्यामध्ये फक्त बाप लेकीचं प्रेमच निर्माण झालेलं असतं. आपण पाहतो की वेदाने तिच्या बर्थडेच्या दिवशी या सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या असतात की ती विनाकारण तिच्या बाबांचा राग करतेय. माझी आई जाण्यामध्ये माझ्या बाबांची कसलीही चूक नाहीये. माझे बाबा तर माझ्या आईवर खूप प्रेम करत होते आणि इतके दिवस मी त्यांच्याशी अबोला धरला, मी त्यांचा राग केला, हे माझं चुकलं आहे असं स्वतःहून वेदा अथर्वशी बोललेली असते. आपण पाहतो की हे सगळं मीराने घडून आणलेलं असतं. परंतु त्यानंतर मात्र ज्या गोष्टी आत्ता घडतायत त्यामुळे अथर्व तर हादरून जातो, कारण की तो काही सहन करू शकतो परंतु वेदाचा दुरावा तो नाही सहन करू शकणार. ही गोष्ट मीराला सुद्धा चांगलीच समजत असते आणि स्वतःहून वेदाने अथर्वचा हात झिडकारला. मी तुला बाबा म्हणणार नाही असं वेदा बोललेली असते. आता आपण पाहतो की हा सगळा गोंधळ हा त्या मंजिरीमुळे झालेला आहे हे तर अंबिका आणि मीराच्या लक्षात येतं. परंतु यातून मार्ग आता काढणं म्हणजे खरंच खूप कठीण होऊन बसलेलं असतं, कारण की विधी संपूर्ण झालेला आहे आणि या सगळ्यांमध्ये वेदाभोवती एक वेगळ्याच प्रकारचं वलय हे मंजिरीने निर्माण केलेलं असतं. त्यामुळे वेदाला यातून बाहेर काढणं हे अंबिकाला सुद्धा जमणार नाहीये. परंतु यातून मात्र आपण पाहतो मीरा आणि अथर्व हा धक्का सहन करू शकत नाहीत. परंतु प्रेक्षकांनो, आता अंबिकाला मात्र समोर यावं लागणार आहे. अंबिकाला स्वतःहून वेदासमोर यावं लागेल आणि तेव्हाच तिच्या मनातला गोंधळ आणि तिच्या मनातले गैरसमज हे दूर होतील. परंतु हे घडणं म्हणजे खरंच खूप अवघड आहे, कारण की छोटी वेदा हे सगळं समजू शकेल का की आपली ही आई आहे आणि तो एक आत्मा आहे आणि तो आपल्याशी बोलतोय. हे सगळं करत असताना वेदाच्या मनावर काय परिणाम होईल? ती घाबरून जाईल का? कारण की हे करणं सोपं नाहीये. परंतु मंजिरीच्या या सगळ्या वादळातून वेदाला बाहेर काढणं आवश्यक आहे, कारण की दिवसेंदिवस वेदा मात्र मंजिरीकडे ओढली जातीये आणि मंजिरीच्याच बोलण्यावर ती विश्वास ठेवतीये आणि या सगळ्यामुळे वेदा ही अथर्व आणि मीरापासून कायमची दूर होईल आणि
हा धक्का मात्र अथर्व आणि मीरा पचवू शकणार नाहीत. मंजिरीचा हाच तर खेळ असतो. मीरा या सगळ्यांमुळे मला शरण येईल असं तिला वाटत असतं. परंतु आता अंबिका आणि मीरा जो निर्णय घेतात त्यानंतर आता मंजिरीच हादरून जाणार की त्यावर सुद्धा मंजिरी उत्तर देणार हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.